मंडळी, दरोडेखोरांच्या तावडीत सापडलंय एक जोडपं. बघूया स्वतःची सुटका करून घेण्यात त्यांना यश मिळतं का ते. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अवले कलाकार. ये ना अगं, डोंट वरी, ये 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 ये. वा वा वा. अहो मला भीती वाटतेय. हो काय ते? मला भीती वाटतेय. तुला भीती वाटते? अगं अश्विनी, कासार वडावली नाही आहे, जंगल आहे जंगल. काय बाई करावं तुमच्या या कॉमेडीचं. मला खरंच भीती वाटतेय. या निबिड अरण्यात कशासाठी घेऊन आला आहात तुम्ही मला? कशाला घाबरतेस तू? आय एम हिअर. आय एम हिअर. गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर. मला टाळाना लाना, अजिबात घाबरायचं नाही. हो, पण असं कोण लग्न झालेल्या सुंदर तरुण बायकोला एवढ्या आत जंगलात फिरायला घेऊन येतं? हं? कशाला घाबरतेस? आपलं लग्न झालंय ना यार. ये इकडे इकडे, बस 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 बस. हे बघ, समोर तलाव आहे, हिरवीगार झाडी आहे, बस. नवी कोरी बायको आहे, नवीन बायको आहे. याला सोडून तर ना जाणार? ए भाई, तुम्हाला सोडून ना जाणार? सोडून का जाईन मी? मी तुमची सावली आहे. अरे हा. हो, मला तर इथे कायमचंच राहायचंय. बघू आता कसं काय जमतंय. डोंट वरी, सगळं होईल. हा, पण मला सोडून नको जाऊ, चालेल? हा, सोडून नको जाऊ मला प्लीज. छे छे, सोडून जाण्यासाठी का पंचमहाभूतांच्या साक्षीने तुमच्या हातात माझा हात दिलाय मी? अयो मी आयुष्यभर तुमची साथ देईन. अयो, इकडे बघा. नको, मला लाज वाटते. खरं तर तुमच्या बरोबर जंगलात आले म्हणून मला लाज वाटायला हवी. काय बोलतेस यार तू? बायको आहे ना मी. अरे हा हा हा. या डोळ्यांच्या निरांजनाने मी तुमचं आयुष्य प्रकाशमय करेन. बाप रे बाप. मी चंदनासारखं झिजून तुमचं आयुष्य सुगंधी करेन. तुम्ही मला माझे काय करते? पाया पडत होते. सॉरी, मला वाटलं उचलून आपटते की काय. हे किडे तुमच्या अंगात आहेत, धनी माझ्या अंगात नाही. तुम्ही तर माझे पती परमेश्वर आहात. Oh my God. मी तुम्हाला ईश्वरासारखं पूजेन आणि तुमच्या अंगणात जाई बनून निजेन. काय करायचं आज मी यार? मॅम, नवीन बायको, अशी बायको आजच्या काळात कोणाला भेटते? आता आपल्या घरच्या पोरी आणि कशी बोलली, पती परमेश्वर. परमेश्वरात आज खऱ्या अर्थाने आपल्या स्टेजवरती मुलगी आले, नाही तर सगळे आपल्या गँगचा बॉस आहे पूर्ण. चाबी किधर है बे? चाबी किधर है? क्या बात आहे यार. पण तुला खरं सांगू ना, मी तुला जंगलात का आणलं माहितीये का? मी 11वीला असताना एक सिनेमा बघितला होता, रोमांस इन द जंगल. तेव्हापासून माझी फॅन्टसी होती की जंगलात रोमांस करायचं. इश्श, तुम्ही पण ना. अरे सिरियसली, तुम्ही दिसता तसे दगड, पण गुलाबासारखे रोमॅन्टिक आहात. मला ना तुम्ही गुलमोहरासारखे भासता, सदैव बहरलेले. ऐक ना, तुझं हे शाकुंतल नाटक करून झालं असेल तर आपण जंगल क्वीन करायला घेऊया का? जंगल क्वीन? हो, 11वीला असताना सिनेमा बघितला होता, जंगल क्वीन. कुठले सिनेमे आहेत? रोमॅन्स इन द जंगल, जंगल क्वीन वगैरे? आमच्या काळातले सिनेमे. काय सिनेमे होते यार. तलाव आहे ना खाली. खट्याळ आहात तुम्ही, खट्याळ, रुबाबदार आणि मिश्किल. परत बोल ग, परत बोल. खट्याळ, रुबाबदार आणि मिश्किल. मी पण आहे बरं का. अरे क्या बात आहे. मजाच आहे आज. तुमच्यात ना सगळंच आहे. राजबिंड रूप, हे झुपकेदार केस, हे निखळ हसू आणि हा खट्याळपणा. तुमच्यासारखा जोडीदार मिळावा म्हणून मी केलेले 11 सोमवार फळास आले की हो. शपथ. शेवटच्या श्वासापर्यंत आता मी हा हात सोडायची नाही. हा, अरे आज मी हे काय ऐकतो यार, हे एवढं सगळं ऐकून मला असं वाटतंय आरा बाप मरतो का काय. कोण आहे? कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? कोण? सॉरी, कोण?
कोण आहात तुम्ही? मला माहिती आहे आजचा लाफ्टर नाही ठेव जुन्या पापांचा लाफ्टर आहे. पण मला सांगा तुम्ही कोण आहे कोण? धरा याला. धरायाला? ही कुठली गँग आहे धरायाला? सोडा आम्हाला सोडा. हे माझे पती परमेश्वर आहेत आणि आम्ही पहिल्यांदाच जंगलामध्ये रोमॅन्स करायला आलोय यांना करायचा म्हणून. मला मला ह्या काळविटाला जंगलात रोमॅन्स करायचा आहे. साहेब सोडणार तुम्हाला सोडणार. सोडा सोडा आम्ही धरलेल्यांना कवाच पोसत बसत नाही. आम्ही त्यांना धरतो लुटतो आणि मग सोडून देतो. ए चेक करा काय घावतंय का बघा. बाई तुम्ही इकडे बसा. ऐका माझी बायको माझ्या चेक करा. बरं रे. बापरे बाई 1 2 30 रुपये. 30 रुपये. बायकोला जंगलात घेऊन फिरायला आला आणि खिशात मध्ये 30 रुपये. सॉरी सॉरी 30 रुपये फक्त 30 रुपये. ह्याच्यावर रोमॅन्स करायला आली तू. मारू नका हो त्यांना, मारू नका. कशाला बोलीस का? मारू नका म्हणून त्याच्या डोक्यात तरी होतं का कशाला बोलीस मारू नका म्हणून? पण ते गुंड आहेत आणि न मारताच असे उभे राहिले तर मला कसं झालं हो. तिकडे अबे ते गुंड एक मिनिट इकडे इकडे ते गुंड नाही आहेत ते दरोडेखोर आहेत दरोडेखोर. काल दरोडेखोराचं स्किट आलं ना तेव्हाच त्यांना बघून कसं झालं लय फ्रस्टेड आहेत ती लोक. एक लक्षात घे. आता या स्किटची जबाबदारी आपल्या दोघांच्या खांद्यावर आहे कळलं. डोकं ठिकाणावर ठेवू हा काय बोललो को शांत राहा. झालं आमचं झालं आमचं. जाऊ आता आम्ही दोघं घरी जाऊ. काय बोलला काय बोलला. मी म्हणलं काय नाही चांगले लोक आहेत मस्त आहेत. काय बोलला. ते म्हणतायत की या स्किटची जबाबदारी आम्हा दोघांवर आहे. अरे मग तुम्ही दरोडेखोर आहात. तुम्हाला स्क्रिप्ट बघूनच कसंच झालंय म्हणे. मारू नका हो त्यांना. कशाला मारायला बोलते पाहू नका त्यांना म्हणून रापकडलाच मारली त्यांनी मला. हो नका ना हो मारू त्यांना. त्यांच्या वेदना बघून माझ्या हृदयाला चरे पडतायत हो. हे विविध भरती मॉडेल कुठनं आणलं. माझ्या बायकोला काय बोलायचं नाही सांगून ठेवतो आधीच. मारू नका प्लीज तुम्ही. नाही बोला तुम्हाला पाहिजे ते बोला पण जरा आरामात. तुला माहिती मी कोण आहे. मला माहिती आहे कोण आहे. मागचं दरोडेखोराचं स्किट ज्याने पाडलं त्यातला एक ऍक्टर आणि एक घाबरून अमेरिकेला पळून गेलाय. महिना झाला येतच नाही. हे बघा तुम्ही काहीही करा पण त्यांना मारू नका. नको ना बोलू हे वाक्य यार तू. वाटल्यास मी तुम्हा सगळ्यांसमोर नृत्य सादर करते. एक थांबा साहेब एक मिनिट थांबा एक मिनिट इकडे कशाला हा त्यांच्या डोक्यात पण नव्हतं कशाला सांगते तुम्ही डान्स करते म्हणून. अहो ते दरोडेखोर आहेत म्हटल्यावर आत्ता नाही तर थोड्या वेळाने मला यांच्या समोर नृत्य सादर करावंच लागणार आहे. अरे बाबा ते विसरले होते की ते दरोडेखोर आहेत म्हणून त्यांना कशाला आठवण करून दिलीस. नाही आता बोललाय तर तुम्हाला डान्स करावा लागेल. करा डान्स. सरदार मी गाणं लाव गाणं लवकर लाव. मारू नका. माझ्याकडे गाणे मी लावते. लाव. खूप झालं साहेब चला आमचा. नाही भाई काय नाचलाय गा. वा काय तुमची आद आहे. ए पैसे दे या बाई या असू द्या. वा परत फोटो काढ. फोटो काढ. ऐका ना फोटो कशा तुझ्या बापानं बंदुकीने फोटो काढला होता. जाऊ द्या जाऊ द्या. असं चला. वा चला साहेब झालं तुमचं. बस चला एक नंबर नाचल्या बाई. चला आता काही पण लावणी असती तर मजा आली असती ना. चला जाऊ. आम्हाला कसं लावणीची सवय आहे बाई. काय झालंय तुला कशाला थांबतेस कशाला थांबली. वा बाई
ए बस झालं. आयला, बाई म्हणजे जाळच आहेत बरं का. बाई घ्या, तुम्हाला अजून ही तुमचं आहे वाटतं. ए फोटो 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 काढ. बस, असू द्या. हा, 2 डान्स झाले आता आम्ही निघू का सर? जाऊ. निघू, चला चला जाऊ. चला जाऊ. चला बाबा. ह्याच्यापेक्षा ना ते घे पैसे आपले. आता अजिबात तोंडात आवाज काढायचा नाही, कळलं? गप जायचं आपल्याला, अजिबात काय बोलू नको. तरी त्यांनी माझा कॅबरे अजून पाहिलाच नाही हो. कॅमेरे काय असते? बापरे. कॅबरे काय असतं? काय असते कॅमेरे? अगं हे कॅबरे कसं कॅबरे करतेस? चालेल. तुम्ही गप्प बसाओ प्लीज. एकदा मला कॅबरे करू द्या प्लीज प्लीज. हे परत परत कुठे येणार आहेत आपल्याला भेटायला? अहो, माझ्या घरचे मला कधीच नाचू देत नाही तो. असं म्हणतात हे आपल्या घराण्यात नाही म्हणून. अरे कशाला पण ऐक ना, चाव्या ना आपण. तुम्ही गप्प बसाओ. हे ऐक ना. वा बाई वा, तुम्ही म्हणजे लगा जाळच आहे बरं का. आता परत पैसे द्यायला लागणार. घ्या बाई घ्या. ए फोटो काढ. हा, चला घ्या. असू द्या असू द्या. येऊ का? हा, चला घ्या सगळं सर. आम्ही येतो सर. चला. हा, चला निघूया आता. सरदार आवाज नाही आला हा पाहिजे. चालता फिरता मायकल जॅक्सन आपल्याला ठेवून घेऊया. लय पैसे मिळतील. आता आवाज नाही पाहिजे. गप. बाई इकडे या, इकडे या. ए, तुम्ही आमच्या कार्यक्रमात डान्स करणार? काय? एक मिनिट. चालेल. एक मिनिट. हो, काय, हो. ए, काय चालेल? अगं तू काय यार, असं कसं बोलतेस यार? आपलं लग्न ठरलंय का नाही? हा, मग असं कसं बोलतेस तू? तुम्हाला 7 देणार होतीस ना? अहो 7 मी तुम्हालाच देणार आहे. मग 8 त्यांना देणार आहे. काय झालं? कॉमेडी कॉमेडी कळाली सरदार. 7-8 तू काही येडी आहे का ग? जाऊ द्या. त्याला कळ आली. असं काय? हा? माफ केलं तुम्हाला. माफ केलं ना? तुम्ही आमच्या कार्यक्रमात काम करा. काय? तसं पण काय झालंय, आता सगळे लोक मोबाईलवरनं पैसे पाठवायला लागलेत. आमचा धंदाच बुडालाय. आम्ही दरोडा टाकायला जातो, लोक स्कॅन कोड मागतात. आयो. काय करायचं आम्ही? बरं, जंगलातले कपल पकडले तर 10-20 रुपयाच्या वर काय मिळत नाही. बरोबर आहे. त्यामुळे आपण कार्यक्रम काढू. तुम्हाला 4 पैसे मिळतील, आम्हाला 4 पैसे मिळतील. ताट मानानं जगू आपण. प्लीज काय? प्लीज मला जाऊ द्या ना हो. काय जाऊ दे? तसंही लग्न झालेल्या मुलीला कोण लीड देतं? सांगा मला, ते लीड देत आहेत की नाही? केवढी हावरी आहे ग? 4 मालिका लीडला गेल्यात. 5वी रनिंग मध्ये आहे तरी तो लीड पाहिजे. ते पण ह्यांच्या बरोबर यांनी मी घातला त्यांनी विचारलं होतं. तुम्ही गप्प बसाओ. माझ्या डोळ्यांची निरांजन मी तुमच्याचसाठी परत ठेवत- जर पोलिसांना निरांजने बिरांजने तेवढ ठेवलेस म्हणून मी डोळे काढून गोटा खाईन, लक्षात ठेव. काय? काय बोलायचं नाही, त्या बाई आता आमच्या झालेल्या आहेत. पण ती माझी बायको आहे, ती निरंजन तेवढ ठेवते, इकडे तुमच्या मेणबत्त्या फडफडते. मला काय फायदा आहे तसा? अहो तुम्ही तुम्ही कधीही या ना भडावर. माझी आठवण आली की मी यायचं, मानाने यायचं आणि सांगायचं ही नाचते ती माझी बायको आहे म्हणून. हा? लाज वाटते का बोलायला? माझी बायको नसणार घेऊन बोलणार माझी बायको नसते असं मला असं करू मी? तुमच्या पाया पडतो, मला माझी बायको परत. हा शाकी मुला सर कुठं आणला पहिला बघा या त्याला बाई मला चला तुम्ही कुठं जाय- आपण तयारीला लागू. चला नाही त्यांना सांग ना, मी 11वीला असताना रोमॅन्स इन जंगल सिनेमा बघितला होता, त्यासाठी इकडे आलो होतो. त्यांना सांग ना. ऐकलत का? काय? यांनी 11वीला असताना जो सिनेमा पाहिला होता ना, तसा रोमॅन्स यांना जंगलात करायचा आहे. म्हणून आम्ही आलो होतो. हा मग करू द्या की. हा. ठेव थांबल. मंगू. हा काय नाव आहे त्याचं? मंगू. मंगू सर साहेबांचा रोमॅन्स होस्तवर थांबायचं. जी त्यासनी नीट घरी सोडायचं. जी. आणि मगच माघारी यायचं. अरे पण नीट. आपल्या बाईंचा नवरा आहे त्यो. बाई
चलायचं का? चला चला चला. ए, आंबा सरदार माझी चल रे झालं. चल रे, झालं. ए, माझी भैया नवीन बायको आहे ए. हो दादा या काय ते रोमॅन्स बिमॅन्स काय ते करून घ्या झालं की मला सांगा. माझी बायको कोण गेलं ना? तुझा पगार. क्या बात है, जोरदार टाळ्या. फायनली दरोडेखोरांच्या स्किटला बंपर 25 आलाय. मस्त प्रसादा. वा 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 बहारदार बहारदार. आमच्या पुण्याचे एक खूप जुने सिनियर नाट्य निर्माते होते कोठावळे म्हणून, अण्णा कोठावळे. तर त्यांचं एक वाक्य असायचं, ते मला आत्ता आठवलं प्रकर्षाने. ते असं म्हणायचं की आपलं पाकीट जिथे हरवलंय तिथेच शोधायचं, दुसरीकडे जाऊन शोधायचं नाही. तर हे जे स्पिरिट आहे की इथे दरोडेखोराचं स्किट पडलंय तर याच मंचावर आम्ही ते वाजवणार, या स्पिरिटसाठी टाळ्या. मजा आली. दत्तू कुठला दरोडेखोर चट्टेरी पट्टेरी लेंग्यात असतो? वा वा बहारदार. बने अख्खं स्किट एकीकडे आणि तुझी एक रिॲक्शन एकीकडे. आहा आहा वा वा, सही आहे. अप्रतिम, लाजवाब, फार बहार. चावत्या मस्त, प्रथमेश मस्त. गौरे नेहमीप्रमाणे एनर्जी. अश्विनी तुझं प्रचंड मनपूर्वक स्वागत आहे. तू ॲक्ट्रेस म्हणून फॅन्टॅस्टिकच आहेस, ह्याच्यात काही वादच नाही. पण आज या निमित्ताने तुझा डान्स पाहता आला आणि तो सुद्धा विलक्षण होता, म्हणजे कमाल. ती क्लासिकल डान्सर आहे. कमाल. म्हणजे या स्किटमधला विनोद आणि या स्किटमधली एनर्जी दोन्हीला तुझ्यामुळे इतकी उभारी मिळाली आज की क्या बात आहे. वा, वा, वा 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 वा. म्हणजे त्या बाईचा भोळसटपणा, बावळटपणा आणि डान्स करताना येणारी एक वेगळी एनर्जी, हे लाजवाब सादर केलंस तू. आणि तुला या मंचावरती या फॉर्ममध्ये पाहताना मला फार बरं वाटलं. सुपर अश्विनी, सुपर. सई. मला असं वाटतं की तुम्ही पोरांनी आज हलकल्लोळ घातलात, पण एक पोरगी तुम्हाला भारी पडली याचाही तितकाच आनंद आहे. अश्विनी, आजच्या धडाकेबाज परफॉर्मन्स बद्दल तुझं खूप अभिनंदन. तुझा प्रेझेन्स हवा हवा असा होता आणि प्रत्येक पंच वाजवलास याचा खूप आनंद आहे. आणि समोर अशी व्रात्य कार्टी असताना वाजवलास याचा अजून जास्त अभिमान आणि आनंद आहे. मस्त झालं. वा वा. वा वा.